स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणती, तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. मला ना हैदराबादला शिफ्ट करतायत. आणि तू जाणार आहेस? जायलाच लागणार. तू माझा काही विचार केलास का नाही? तुझा काय विचार करायचा? हे घर आपल्याला हो माहिती, हे घर तुझ्या नावावर आहे, त्याच्यामुळे तू तिथे जॉईन झाल्यावर आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. पुढे नाही, तसं नाही. पण कसं आहे की आपण तुझ्यासाठी म्हणून. तुझं घर आहे ना, ते घे तुझ्यासाठी. मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझं काय करायचं ते मी बघेन. म्हणजे तुम्ही डिवोर्स घेणार? अरे मित्रा, डिवोर्स घ्यायला आधी लग्न व्हायला लागतं. म्हणजे तुमचं लग्नच झालेलं नाहीये? नाही. रसिका, रसिका, काय प्रकार आहे? तुला जो संशय वाटतोय तेच. काय? तू कुठे राहणार आहेस? नेहाकडे. आणि हो, त्याआधी मी सोडायला येईन तुला. म्हणजे 31 तारखेला तुम्ही दोघं सेपरेट झाला? 31 तारखेला तो हैदराबादला निघून गेला आणि मी हिच्याकडे राहायला आले. आणि ही न्यूज कधी कळली तुम्हाला? 8 तारखेला. म्हणजे सेपरेट झाल्यावर 8 दिवसांनी, बरोबर? तुम्ही त्यांना सांगितलं त्या सगळ्याबद्दल? नाही अजून. का? मला माहितीये तो ही जबाबदारी घ्यायला कधीच तयार होणार नाही. नाही, तसं नाही. म्हणजे काय असतं, कधी कधी काही माणसं काही बाबतीत वेगळं रिॲक्ट होऊ शकतात. म्हणजे काय की या सगळ्याबद्दल त्यांचं मत जाणून घेणं किंवा त्यांना या सगळ्याबद्दल कल्पना देणं कधीही बरंच. आय मीन, हे ऑफकोर्स माझं पर्सनल मत झालं. कुणाचंही मत असं आपण गृहीत धरू नये. नक्कीच मॅडम, ऍक्च्युली मी तिला हाच सल्ला दिला होता. तुम्ही म्हणताय तर मग मी बोलेन त्याच्याशी. तरी पण मॅडम, ही म्हणते तशीच जर त्याची रिॲक्शन असेल तर मग आपण काय करू शकतो? कायद्याने त्यांना आपण या मुलाची जबाबदारी घ्यायला भाग पाडू शकतो. म्हणजे यांचं हे असं प्रकरण असताना देखील कायदा आपल्याला मदत करू शकेल? हो, का नाही करणार? म्हणजे तुम्ही म्हणता हे यांचं असं प्रकरण असेल तरी शेवटी कुठलंही रिलेशनशिप हे विश्वासावर अवलंबून असतं. थँक्स. मग मी आधी त्याच्याशी बोलते आणि मगच आपण ठरवूया आपण पुढे काय करायचं. ओके, थँक्स. थँक्स मॅम. दीप्ती, हां, त्यांचे डिटेल्स लिहून घ्या. काय ग, अचानक बोलून घेतलंस ते? हो, आठवण आली म्हणून बोलावलं. इम्पॉसिबल. तुला आणि आठवण काही प्रॉब्लेम असेल म्हणून बोलवलं असशील. बोल, एनी प्रॉब्लेम? हो, काय झालंय? मी प्रेग्नंट आहे. काय काय सांगतेस तू? हे बघ, खरं तेच बोलतेय मी. हो, पण आणि ते तुझंच आहे. हे बघ, हे मी समजू शकतो, पण आता पण काय? अगं, आपण वेगळे झालोय. म्हणजे आता मी यात काय करणार?
नाही खरं ना, हा. पण टेक्निकली आपण एकत्र राहत असतानाच हे घडलंय, बरोबर ना? असेल ग, पण हे बघ, मला नाही पटत की या बाबतीत तू मला जबाबदार ठरावस. म्हणजे ही जबाबदारी स्वीकारायला तू तयार नाहीयेस? हो, नाही मी का स्वीकारावी? आणि जर का मला जबाबदारी स्वीकारायचीच असती तर लग्न नसतं का केलं? बरोबर आहे, म्हणजे चूक माझी आहे तर. करेक्ट. हे बघ, तू प्रिकॉशन्स घ्यायला हवी होतीस, अरे मग तू का नाही घेतलीस? कारण मला तसा काही धोका नव्हता ना. म्हणून हो, हे बघ, खरं तर ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे असं वाटतं मला. आणि याच्या पुढे जी काही परिस्थिती येईल त्याला आपण दोघांनी सामोरं जायला पाहिजे असंही वाटतंय मला. असं तुला वाटून काय उपयोग आहे? मला नाही ना वाटत तसं. हे बघ, मला एकच कळतं, आपल्या दोघांकडून झालेल्या चुकीचे परिणाम मी एकटी भोगणार नाही. त्यामुळे मानसिकरित्या तयार राहा. म्हणजे आपल्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार राहा. कळलं? येते मी. म्हणजे तुम्हाला अपेक्षित होतं तेच घडलं. हो, मी माझ्या परीने त्याला सगळी परिस्थिती समजावली, पण त्याचं उत्तर ठरलेलंच. मग काय करणार? बरोबर आहे. मग आता पुढे काय करायचं? हेच आता तुम्ही ठरवायचं. मॅडम, पण तुमच्या मते मी काय करायला हवं? एकतर याची पूर्णपणे जबाबदारी आपण घ्यायची आणि गप्प बसायचं. पण का? आणि यामुळे त्याला त्याच्या चुकांची जाणीव कधी होणार? हो, या चुकीला तोही जबाबदार आहेच ना. हो, नक्कीच. मग त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायलाच हवी. मग आता यावर एकच मार्ग, आणि माझ्या मते तोच खरा आहे. कोणता? आपण त्याच्या विरुद्ध कोर्टात केस फाईल करायची. ठीक आहे, माझी तयारी आहे. गुड. मग आपण आता त्यांना भेटूया कोर्टात. कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात यावे. मिलॉर्ड, माझी अशील रसिका आणि सारंग हे आधीपासूनचेच मित्र. दोघांना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण आणि दोघांचे स्वभाव जुळले म्हणून एका कराराअंतर्गत दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण करिअरच्या काही अडचणींमुळे त्यांना हा करार मध्येच रद्द करावा लागला. दोघेही सेपरेट होतात. पण सेपरेट झाल्यानंतर 8 दिवसानंतर माझी अशील रसिका हिच्या लक्षात येतं की तिला दिवस गेलेत. ही बातमी सेपरेट झाल्यानंतर कळल्यामुळे आपला याच्याशी काहीही संबंध नाही असं म्हणून सारंग हे या प्रकरणातनं आपलं अंग झटकून देण्याचा प्रयत्न करतात. ही बातमी जरी करारानंतर अर्थात सेपरेट झाल्यानंतर कळली असली तरी ही सगळी घटना कराराच्या दरम्यानच घडलीये हे कुणीही मान्य करेल. मिलॉर्ड, पण हे सारंग यांना पटत नाहीये. माझी आपल्या समोर एवढीच विनंती आहे, जी काही घटना घडली त्यासाठी हे दोघेही जबाबदार आहेत. मिलॉर्ड, सारंग यांनीही आपली जबाबदारी समजून माझ्या अशिलाला मदत करावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. प्रतिपक्षाच्या वकिलाचं काय मत आहे? युअर ऑनर, लिव्ह इन रिलेशनशिप सारखे करार या गरजेतून निर्माण झाले आहेत की
संसारित लोकांप्रमाणे अडकून राहणारी बंधन यात नाहीत. तसं जर असतं तर माझ्या आशिलानं मुलाबाळांचा स्वीकार केला असता आणि त्यासाठी त्याने लग्नासारखा सोयीस्कर मार्ग अवलंबिला नसता का? शिवाय करार संपल्यानंतर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यानं का म्हणून स्वीकारावी? माझ्या एवढ्या निवेदनावरून माझ्या आशिलावर लावलेला आरोप किती तकलादू आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. ॲडव्होकेट शालिनी, यापुढे आपलं म्हणणं काय? मिलॉर्ड, काही गोष्टी जास्त ठळक होण्यासाठी मला माझ्या आशिलालाच इथे बोलवायचे आहे. परवानगी आहे. रसिका, तुम्ही आणि सारंग सेपरेट कधी झाला? 31 तारखेला. पण मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. बरं ठीक आहे. काय बोलायचं होतं तुला? बोल एकदाच. राहू दे. नाही नाही, बोल ना. अरे तू बोल, मी तुझं ऐकते आणि मग जाते माझ्या आईला भेटायला. हा, बोल बोल बोल. हे बघ, तू उगाच चिडतेस. आता तू बोलला नाहीस ना तर मी जास्त चिडेन. प्लीज बोल लवकर. मला पुढच्या महिन्यात हैदराबाद ऑफिसला जॉईन करायचं. मग कर जॉईन. अगं मग तुझं काय? माझं मलाच बघायचं आहे ना. मग मी बघेन माझं काय करायचंय ते. हे घर आपल्याला. हो माहितीये, हे घर तुझ्या नावावर आहे. त्याच्यामुळे तू तिथे जॉईन झाल्यावर आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. पुढे नाही, तसं नाही. पण कसं आहे की आपण तुझ्यासाठी म्हणून. नको, तुझं घर आहे ना ते घे तुझ्यासाठी. मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझं काय करायचं ते मी बघेन. म्हणजे जेव्हापासून तुम्ही दोघं एकत्र राहायला लागला तेव्हापासून ही तारीख ठरली होती? नाही, या उलट आम्ही कायमचे सोबत राहू असंच वाटलं होतं आम्हाला. युअर ऑनर, ही गोष्ट तुम्ही खास लक्षात घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करते. ॲडव्होकेट शालिनी. बरं मग असं काय घडलं की कायम एकत्र राहणारे तुम्ही सेपरेट झालात? ऍक्च्युली हे डिसिजन सारंगचं होतं. जॉबसाठी त्याला बाहेरगावी जावं लागणार होतं आणि मी इथेच जॉब करत होते. करार तोडण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत तिथे जाऊ शकत नव्हता? तुम्हाला तिथे दुसरा जॉब मिळाला नसता का? हो, नक्कीच मिळाला असता. मग तुम्ही तसं का केलं नाही? मला असं वाटतं कदाचित सारंगलाच असं वाटत नसावं. कारण एका शब्दानेही त्यांनी असं मला म्हटलं नाही. त्यांनी जर म्हटलं असतं तर तुम्ही गेला असता? हो. थँक्यू. प्रतिपक्षाच्या वकिलाला काही विचारायचंय? येस सर. आपण दोघं एकत्र किती काळ राहिलात? जवळपास 2 वर्ष. या 2 वर्षात असा प्रकार घडला की जो आता घडलाय? नाही. का? ऑब्जेक्शन युअर ऑनर. तुम्ही दुसरा प्रश्न विचारा. ओके सर. यांना जाऊ दिलं तरी चालेल. मला त्यांच्याकडून हवं ते मिळालेलं आहे. मिलॉर्ड, मला एक खास गोष्ट माझ्या वकील मित्रांना सांगावीशी वाटते की रसिका आणि सारंग यांच्यातला करार माझ्या आशिलाकडून नाही, यांच्या आशिलाकडून संपवण्यात आलेला आहे. ऑर्डर ऑर्डर.
सर, मला माझ्या आशिलाला काही विचारायचंय. परवानगी आहे. सारंग साहेब, करार संपवण्याची शिफारस प्रथम आपण केली होती ना? तेव्हा रसिका मॅडमची काय रिॲक्शन होती? काहीच नाही. म्हणजे त्यांनी विरोध केला नाही? नाही. म्हणजे त्यांनाही तसंच हवं होतं असं म्हणता येईल आपल्याला. हो. थँक्यू. ॲडव्होकेट शालिनी, तुम्हाला काही उलट प्रश्न विचारायचे? येस मिलॉर्ड. मिस्टर सारंग, आता जी घटना घडली ती या 2 वर्षाच्या सहवासात कधीच घडली नव्हती असं तुमच्या वकिलाने माझ्या आशिलाकडून मान्य करून घेतलं. ते बरोबर? हो. मग यासाठी प्रिकॉशन्स कोण घेत होतं? दोघेही. मिलॉर्ड, ही गोष्ट नोट करण्यात यावी. मग आता मला सांगा मिस्टर सारंग, जर यावेळी प्रिकॉशन्स दोन्ही बाजूने घेण्यात नाही आले तर या गोष्टीसाठी ती एकटी जबाबदार आहे हे तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणजेच त्या गोष्टीला तुम्हीही तेवढेच जबाबदार आहात. मिलॉर्ड, केस अगदी स्पष्ट आहे तुमच्या समोर. माझी फक्त कोर्टाला एवढीच विनंती आहे की सारंग यांना योग्य ती शिक्षा द्यावी आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल अशी जबाबदारी त्यांच्यावर द्यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही व्यक्ती अशी बेजबाबदार वागणूक करणार नाही. That's all. कोर्टासमोर सादर झालेले साक्षीदार, पुरावे आणि चर्चेवरून हे कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलंय. या प्रकरणात आरोपी सारंग हे गुन्हेगार आहे. त्यांच्यावरला आरोप हा सिद्ध झालेला आहे. या कथेत प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 कलम 12 व 23 नुसार संबंधित महिलेला जाब देणाऱ्याकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. तसेच संबंधित महिलेस कलम 18 नुसार मेहरबान कोर्टाकडून संरक्षणाचे आदेश मिळू शकतात. तसेच संबंधित महिलेस कलम 19 नुसार मेहरबान कोर्टाकडून निवासी तरतुदींचे आदेश मिळवता येऊ शकतात. त्याचबरोबर संबंधित महिलेस कलम 22 नुसार मेहरबान कोर्टाकडून नुकसान भरपाई मागता येऊ शकते.
म्हणाला भाऊ येत्या महिन्यात लग्न करा माझं म्हणजे त्याचं. येत्या महिन्यात हनीमूनला कुठे जायचं? काय हनीमूनला कुठे जायचं? काश्मीर की उटी? तुमच्या बजेट मध्ये बसेल तिथे कुठे? अरे बजेटचा विचार करू नकोस तू. का? काय भाऊ म्हणालेत मला, तू फक्त कुठे जायचं ते सांग, मी करतो काय ते. हनीमूनचे पैसे तुम्ही भाऊंकडून घेणार? हो. हे लग्न बाबांनी ठरवलं होतं. त्यांना आत्ताची कल्पना त्यावेळेला नव्हती ग, की हा मुलगा पुढे जाऊन वाईट संगतीला लागेल.